हे करतोय तारा काय नाव तुमचं? रणसिंग सरदार सिंग यांच्या घरी आपण आलेलो आहे। यांच्याकडे 3 एकर जमीन आहे आणि ते करोडो शेतकरी आहे। सगळी मेहनत करून वडिलापासून हे सगळं शेतीत राबतं, पण अजूनही आम्ही पाहतो का घर मात्र मातीचं आहे। कसं राव ते 4-5 जण त्याचं त्याला कळत नाही। सरकार काय करत आहे? सरकार याचं दारिद्र्य काढत नाव आहे का नाही ते पाहतं, पण दारिद्र्य सर्व आतापर्यंत 60 वर्षात कसा झाला का ट्रॅक्टरच्या मालकाचं नाव आलं पण ट्रॅक्टर चालवण्याचं नाव नाही आलं। ही वस्तुस्थिती आहे। मग शहरात आम्ही पाहतोय का मातीचं घर असलं तर घर देता, तर त्याप्रमाणे गावात का देत नाही? गावात दारिद्र्य काढायची अट न ठेवता सर्वेमध्ये नाव येऊ नाही येऊ, त्याचं घर जर मातीचं असेल तर त्याला घर द्यावं, कारण 3 एकरवाल्या शेतकऱ्याचीच घर आम्ही पाहतो अजूनपर्यंत बदललं नाही। म्हणून सरकारनं याबाबत वेगळा निर्णय घेणं गरजेचं आहे। पंतप्रधान आवास योजना शहरात ज्या धर्तीवर चालवल्या जातात त्याच धर्तीवर गावातल्या लोकांना भेटली पाहिजे, हा सुद्धा त्याचा हक्क आहे। शहराप्रमाणेच गावात त्याची योजना राबवावी, याच्यासाठी जे आम्ही आंदोलन करतोय त्याचं एक बोलकं उदाहरण आमच्या रणसिंगच्या घरावरून लक्षात येतं। एकतर मुलगा मेला आणि दुसऱ्या इकडे वडिलाचा ऍक्सिडेंट झाला, तिसऱ्या इकडे ज्वारीचे भाव 1500च्या वर, बाजरीचे भाव 1500च्या वर जात नाही। मिळून आम्ही पाहतोय का एकूण 4,000 उत्पन्न झालं आणि 4,000च खर्च झाला। यांची मजुरी पकडलीच नाही। पूर्ण शेती व्यवसाय 2,000नं तोट्यात गेला, खिशातून टाकावं लागले। घर तर दूरच आहे, पण बिमारी सुद्धा जर आली तर ते सांभाळू शकणार नाही, अशी शेतकऱ्याच्या घरापासून तर भावाची, आरोग्याची आणि शिक्षणाची व्यवस्था। यावर सरकारनं उचित दखल घेण्यासाठी आपण ही जी व्यवस्था ही सर्व इकडे ताकदीनं सांगून फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून जिकडे जिकडे पाठवता येईल तेवढं ही फैलवता येईल। ही शेतकऱ्याची कहाणी, ही व्यथा आपण सगळीकडे त्याला लाईक करून दुसऱ्या शेअर करावं, अशा प्रकारची विनंती करतो।